नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. मी सध्या गुजरातमध्ये राहत असले तरी माझा कोल्हापुरी तडका मात्र मी कधी सोडला नाही. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी बनवायला खूप सोपी आहे, पण चवीला अगदी झणझणीत लागते. ती म्हणजे कोल्हापुरी स्टाईल बटाट्याची पातळ भाजी. आता ही भाजी खास होण्याचं कारण म्हणजे आज आपण बटाटा कच्चा न वापरता उकडलेले बटाटे वापरणार आहोत. उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची आणि त्याला हॉटेलसारखी तरतरी कशी आणायची हे आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्या रेसिपीसाठी सर्वात आधी मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. कांदा टोमॅटोच्या फोडणीत उकडलेले बटाटे कसे परतायचे आणि मसाल्याचं प्रमाण किती ठेवायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्हाला अगदी कमी वेळात आणि झटपट काहीतरी चविष्ट बनवायचं असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, कांदा टोमॅटो तर चिरून तयार आहेत. आता आपण वळूया खमंग फोडणीकडे. इथे मी तेल चांगलं गरम करून घेतले. सर्वात आधी आपण यात टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडली की मग टाकायचं जिरं. आता या भाजीची चव वाढवण्यासाठी मी यात टाकत आहे तीळ. तिळामुळे रश्श्याला एक वेगळाच खमंगपणा येतो, त्यामुळे तीळ नक्की वापरा. आता यामध्ये मी घालत आहे ठेचलेला लसूण. लक्षात ठेवा, लसणाची पेस्ट वापरण्यापेक्षा जर तुम्ही लसूण असा खलबत्त्यात थोडा जाडसर ठेचून घेतला तर त्याचा वास आणि चव भाजीमध्ये खूप छान उतरते. आता हा लसूण, जिरं, मोहरी आणि तीळ तेलात छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. लसणाचा कच्चा वास गेला की मगच आपल्याला पुढचे जिन्नस टाकायचे आहेत. मस्तच. फोडणीचा सुगंध आत्ताच खूप छान सुटलाय. चला, फोडणी तर छान बसली. आता यात आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर अगदी छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथं एक आहे की कांदा इतका वेळ का बरं भाजायचा? याचं कारण असं की जर कांदा कच्चा राहिला तर भाजीच्या रश्श्याला एक प्रकारचा गोडसरपणा येतो आणि कोल्हापुरी भाजीची खरी झणझणीत चव आहे ती दबली जाते. दुसरं असं की कांदा जेव्हा तेलात पूर्णपणे विरघळतो आणि त्याचा रंग बदलतो तेव्हाच आपल्या रश्श्याला एक घट्टपणा आणि छान तर्री येते. जर तुम्ही कांदा घाईघाईत भाजला तर रश्श्यात तो वर तरंगताना दिसतो, जो चवीला आणि दिसायला अजिबात चांगला वाटत नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवून कांदा मऊ होऊन त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. बघा, आता कांद्याला रंग हळूहळू बदलायला लागला आहे आणि घरभर त्याचा गोड सुगंध दरवळतोय. बघा, आपला कांदा आता अगदी व्यवस्थित लालसर झालाय आणि त्याला कडेने तेलही सुटले. आता या स्टेजला आपण यात टाकणार आहोत चिरलेला टोमॅटो. टोमॅटो टाकल्यावर तो पूर्णपणे मऊ होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो भाजणं का महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगते आता. तर टोमॅटोमुळे रश्श्याला एक छान बेस मिळतो. जर टोमॅटो नीट शिजला नाही तर भाजी खाताना त्याचे तुकडे तोंडात येतात, जे रश्श्यामध्ये चांगले नाही लागत. टोमॅटो थोडा विरघळला की भाजीला एक नैसर्गिक लाल रंग येतो आणि रस्सा छान मिळून येतो. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी तुम्ही हवं तर आत्ता चवीपुरतं मीठ टाकू शकता, ज्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो आणि आपला मसाला एकजीव होतो. बघा, आता टोमॅटोने पूर्णपणे तेल सोडले आणि आपला मसाला मस्त ग्रेव्हीसारखा दिसायला लागला आहे. कांदा टोमॅटो छान एकजीव झालेत. आता आपण यात टाकूया हळद. हळद टाकल्यानंतर ती मसाल्यात थोडा वेळ परतून घ्यायची, जेणेकरून तिचा कच्चा वास निघून जाईल आणि भाजीला एक सुंदर पिवसळ छटा येईल. आता यामध्ये मी घालत आहे चवीनुसार मीठ. मीठ आपण आधीच कांदा टोमॅटोमध्ये टाकलं नसेल तर या स्टेजला ते आवर्जून टाका. आणि या भाजीची चव अजून वाढवण्यासाठी मी यात घालत आहे अगदी चिमूटभर साखर. आता भाजीत साखर का? तर बटाट्याच्या भाजीला जेव्हा आपण थोडी साखर लावतो तेव्हा तिखट आणि आंबट टोमॅटोचा स्वाद संतुलित होतो. यामुळे भाजीला एक वेगळीच लज्जत येते आणि चव खूप उठून दिसते. खासकर कोल्हापुरी झणझणीत मसाल्यासोबत ही थोडीशी गोडी खूप छान लागते. आता हे सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. चला, मसाला तर तयार झाला.
आज आपण बटाट्याची फोडी न टाकता हा उकडलेला बटाटा हाताने किंवा स्मॅशरने छान मॅश करून घेतलाय. आता तुम्ही म्हणाल, मॅश केलेला बटाटा टाकण्याचं कारण काय? तर यामुळे आपल्या भाजीला एक नैसर्गिक दाटपणा येतो. बऱ्याचदा रस्सा भाजी करताना पाणी वेगळं आणि बटाटा वेगळा दिसतो. पण जर आपण बटाटा असा मॅश करून टाकला तर रस्सा एकदम मिळून येतो आणि त्याला एक छान टेक्स्चर मिळतं. आता हा मॅश केलेला बटाटा आपण यात तयार मसाला टाकूया आणि 2-3 मिनिटं नीट परतून घेऊया. मॅश केलेला बटाटा असल्यामुळे तो मसाल्यात अगदी पटकन एकजीव होतो. मसाल्याचा प्रत्येक अंश या बटाट्यामध्ये नीट मिक्स झाला पाहिजे, जेणेकरून भाजीची चव एकसारखी लागेल. बघा, मसाला आणि बटाटा एकत्र झाल्यावर आताच हे मिश्रण किती छान आणि चविष्ट दिसते. जे लोक घट्ट रस्सा खायला पसंत करतात, त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी रामबाण आहे. मंडळी, बटाटा मसाला छान परतून झालाय. आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे पाणी टाकणे. इथे मी साधं पाणी न वापरता कडकडीत गरम पाणी वापरत आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला जी तर्री येते, ती थंड पाण्याने कधीच येत नाही. दुसरं म्हणजे आपला बटाटा उकडलेला आहे आणि मसालाही भाजलेला आहे. गरम पाण्यामुळे त्याची चव तशीच टिकून राहते. आता हे पाणी टाकल्यानंतर आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण बटाटा मॅश करून घेतल्यामुळे या भाजीला एक वेगळाच दाटपणा आला आहे. तुम्ही बघू शकता, हे मिश्रण अजिबात पाणी-पाणी दिसत नाहीये, तर अगदी पावभाजीच्या भाजीसारखं मिळून आलं आहे. रस्सा आणि बटाटा एकमेकात पूर्णपणे मिसळले गेले आहेत. ज्यांना हॉटेलसारखी घट्ट भाजी आवडते, त्यांच्यासाठी ही ट्रिक सर्वात बेस्ट आहे. आता या भाजीला आपण एक छान उकळी येऊ देऊया. भाजी छान शिजली गेली आहे. पण इथे एक छोटीशी ट्विस्ट आहे. काय आहे ना, मगाशी फोडणीत मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायला विसरले. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण कधी-कधी असं विसरणं सुद्धा भाजीच्या फायद्याचं असतं. आता या उकळत्या भाजीमध्ये वरून हे लाल तिखट मी टाकत आहे. गरम पाण्यात आणि बटाट्याच्या उकळीत जेव्हा आपण वरून तिखट टाकतो, तेव्हा तिखटाचा जो नैसर्गिक लाल रंग असतो ना, तो जळत नाही. फोडणीत तिखट टाकलं तर कधी-कधी ते काळं पडण्याची भीती असते. पण आता तुम्ही बघा की तिखट टाकल्या-टाकल्या भाजीला जो लाल रंग आला आहे, तर्री आली आहे, ती बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. ही पद्धत वापरल्यामुळे रश्श्याला एक वेगळी चमक येते. आता हे तिखट नीट मिक्स करून घेऊया आणि फक्त 1 मिनिट वाफ काढूया, जेणेकरून तिखटाचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्याची चव रश्श्यात छान उतरेल. बघा, झाली ना आपली भाजी अधिकच लालभडक आणि झणझणीत. तर मंडळी, बघितलं ना, आपली पावभाजी स्टाईल कोल्हापुरी बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे. सुरुवातीला लाल तिखट विसरूनही शेवटी टाकल्यामुळे भाजीला जी काही तर्री आली आहे, ती बघून आज जेवण एकदम बेतशीर होण्याची खात्री पटलीये. उकडलेला बटाटा मॅश करून वापरल्यामुळे ही भाजी दाट झाली बघा. ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, भाकरी, अगदी मऊ पावसोबत नक्की ट्राय करा. खास करून पावासोबत ही भाजी अप्रतिम लागते. तुम्हाला आजची माझी साधी पण चविष्ट रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच अस्सल कोल्हापुरी चवीच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि झणझणीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.